इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 या विषयामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 त्यातील गणित क्रमांक 16 आहे. त्यांनी याला स्टार केलं आहे गणिताला. म्हणजे ज्या गणितामध्ये अशा प्रकारचा स्टार असतो, जर स्टार असेल तर समजायचं गणित हे थोडंसं अवघड आहे. म्हणजे जास्त अवघड नसतं, म्हणजे पूर्णपणे आपण नियमाने केलं अवघड काहीच नाही, पण ते थोडंसं वेगळं असतं जरा. तर ते आहे ते पहा, आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. काय म्हटलेलं आहे? आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. बिंदू यस हा रे क्यू आर वर अशा प्रकारे आहे की क्यू एस बरोबर 1/3 क्यू आर. तर सिद्ध करा पी एस वर्ग बरोबर 7 पी क्यू वर्ग. आपण हे सिद्ध करायचं आहे की पी एसचा वर्ग हा 7 पी क्यूचा वर्ग एवढा आहे. म्हणजे 9 पी एस वर्ग, 9 पी एसचा वर्ग बरोबर 7 पी क्यू वर्ग. म्हणजे पी एसच्या वर्गाचे 9 पट हे पी क्यूच्या वर्गाच्या 7 पट एवढे आहे. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. सिद्ध करताना आपल्याला माहिती आहे की आपल्या सुरुवातीला पक्ष लिहावं लागतं. पक्ष म्हणजे आकृतीत किंवा प्रश्न दिलेली माहिती. काय दिले? त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण आहे. चलं, बिंदू यस हा रे क्यू आर वर अशा प्रकारे आहे की क्यू एस बरोबर 3 क्यू आर. मग आपण असं म्हणायचं बिंदू यस हा, एवढं लिहिण्यापेक्षा म्हणायचं बिंदू यस हा बाजू क्यू आर वरील एक बिंदू आहे. बिंदू अशा प्रकारे लिहून टाकू. अशा प्रकारे आहे की, अशा प्रकारे आहे की क्यू एस बरोबर 1/3 क्यू आर एवढे आहे. आणि आपल्याला आता साध्य करायचं आहे, जे सिद्ध करायचं आहे ना ते काय पहा बरे. 9 पी एसचा वर्ग बरोबर 7 क्यू आरचा वर्ग, पी क्यूचा वर्ग. ते एकच आहे. पी क्यू म्हटले काय, क्यू आर म्हटले काय, पी आर म्हटले काय, सर्वांचा अर्थ एकच आहे. पहा, आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. त्याला म्हणू आपण सिद्धता. पहा, त्यांनी आकृतीमध्ये इथे 60° दिलेले आहे. तशी आवश्यकता नव्हती, कारण समभुज त्रिकोण दिला म्हटलं ते आपोआप 60-60° ते होणारच आहेत. पण त्यांना असं वाटलं की त्याचा वापर करा म्हणून त्याने आपल्या थोडक्यात हिंट वजा ते दिलं असावं. पण तसं द्यायची गरज नाही. पेपरमध्ये जर हे गणित आलं तर 60 देण्याची शक्यता नाही. का तर त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण दिला आहे. ज्यावेळेस आपल्याला ते एखाद्या त्रिकोणाचं किंवा चौकोनाचं विशिष्ट असं नाव असतं ते देतील, त्यावेळेस त्याचा अर्थ समजायचा की त्याच्यातले त्याने सर्व गुणधर्माने दिलेलं आहे. म्हणजे जर ते म्हटले की चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे असं नाव दिलं, समभुज चौकोन, लगेच म्हणायचं त्याच्या चारही बाजू समान आहेतच, त्याचे समोरासमोरचे कोन एकरूप आहेतच, नंतर त्याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, ते सगळं आलं. आपोआप ते दिले असं त्याचा अर्थ घ्यायचा. हे दिले कुठे असं म्हणायचं नाही. त्यांनी आपल्याला समभुज चौकोन दिला की त्याचे सर्व गुणधर्म दिले. तसा समभुज त्रिकोण दिला, समभुज त्रिकोण दिला म्हणजे त्याचे सर्व गुणधर्म दिले असं गृहीत धरायचं. सर्व गुणधर्म म्हणजे कोणकोणते ते पहा. त्रिकोण ABC समजा असेला ABC, जर त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे त्यांनी असं दिलं तर त्यांनी आपला AB, BC आणि AC तिन्ही बाजू एकरूप दिलेल्या आहेत असं गृहीत धरायचं. त्यांनी प्रत्येक कोन हा 60° दिलेला आहे असं आपण गृहीत धरायचं. तसेच त्याची उंची ही
म्हणजे ही मध्यगा आणि उंची ती एकच असते. कोणाची? समभुज त्रिकोणाची. ती पायास दुभागते, म्हणजे हे दोन निम्म भाग करते. ते घ्यायचं. 60 अंश समोरची बाजू त्याच्या बाजूच्या वर्गमूळात 3 छेदून पट असते. हे निम्म येणार, त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरायच्या, त्याचा वापर पण करायचा. नुसतं गृहीत धरायचं नाही, त्याचा वापर करायचा. कोणाकोणाचा वापर करायचा? त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे, तर ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी हे आहेच. प्रत्येक कोण हा 60 अंश आहेच. हे उंची काढलेली आहे, ती उंची काय करते? पायाला दुभागते, ह्या दोन समान भाग करते. 60 अंश समोरची बाजू आहे उंची, ती कर्णाच्या म्हणजे बाजूच्या ह्या हा कर्ण होणार कोणत्या? लहान त्रिकोणामध्ये. समजा इथं डी अक्षर घेतलं तर हा लहान त्रिकोण घेतला तर लहान त्रिकोणाचा कर्ण एसी होणार. 60 हा 30 60 90चा त्रिकोण तयार होणार, कारण हे 60 आहे, हे 30 आहे, हे 30 आहे, त्यामुळे हा 30 60 9 त्रिकोण तयार होणार. 60 अंश समोरची बाजू कर्णाच्या वर्गमूळात 3 छेदून पट असते. त्याप्रमाणे हे उत्तर एडीचं बाजू गुणिले वर्गमूळात 3 छेदून होणार, असं सगळं गृहीत धरायचंय, मग ते सोडवायचंय. आता पहा याच्या बाबतीत पहा. पीटी हा क्यू आर वर लंब आहे. त्याने दिलेल्या आकृतीमध्ये उल्लेख नसला केला तरी, त्याने प्रश्नात उल्लेख नाही केला, इथं त्यांनी खून करून दिलेलं आहे की तो लंब आहे म्हणून. मग हा 60 अंश आहे, हा लंब आहे, हा किती येणार आहे? आपोआपच तो कोण टी पी क्यू हा 30 अंश होणार आहे. किती होणार आहे? 30 अंश, कारण हा 90 आहे, हा 60 आहे, हा 30 आला, म्हणजे आपोआप त्रिकोण पी टी आर हा 30 60 90 त्रिकोण तयार झाला. आणि शिवाय हा लंब आहे, म्हणजे हे दोन समान भाग पडणार, म्हणजे समभुज त्रिकोणाचे किंवा समद्विभुज त्रिकोणाचे पायावर टाकायला लंब पायास दुभागतो, त्याप्रमाणे हे आपण अंतर्निम्न होणार. आता आपण काय करायचं माहिती आहे का? पी क्यू, क्यू आर आणि पी आर ह्या तिन्ही बाजू समान आहेत, त्याला आपण एक अक्षर मानायचं. मग त्यासाठी कॅल्क्युलेशन करायचं सोपं पडण्यासाठी आपण असं म्हणू, त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. पहा, एक एक स्टेप अशी व्यवस्थित पाहायची, ते समजून घ्यायची. त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे, कारण त्याने ते पक्षमध्ये म्हटलेलंच आहे, ते पक्षमध्ये म्हटलंय. आपण असं म्हणून पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर पी आर बरोबर एक्स. ते सेमीवर काय म्हटलं का? नाही, मग एक्स म्हणून म्हणायचं फक्त. त्याची लांबी किती मानली आपण? एक्स मानले. जेवढी पी क्यू आहे तेवढीच क्यू आर आहे, तेवढीच पी आर आहे, आपण किती मानली? एक्स मानली. आता बघा बरं, ही संपूर्ण एक्स आली. मग आता आपल्याला माहिती आहे नियम कोणता? समभुज त्रिकोण असो किंवा समद्विभुज त्रिकोण असो, त्याहून पायावर टाकलेला लंब पायास दुभागतो. मग आपण असं म्हणूया, समभुज त्रिकोणाच्या बाजूवरील, त्याला आपण शिरोलंब म्हणू. काय म्हणू? शिरोलंब बाजूस दुभागतो. इथं आपण येथे पाया शब्द न वापरला, कारण पाय आहेत तिन्ही पण पाया होऊ शकतात, कोणता पण पाया होऊ शकतो, आणि त्याची समोरची उंची कुठून पण होऊ शकते. 3 उंची असतात, 3 पाय असतात, त्यामुळे कोणत्याही बाजूवर आपण शिरोलंब टाकला तर तो दुभागतोच. म्हणून आपण असं म्हणूया, क्यू टी जेवढी क्यू टी आहे तेवढीच आर टी आहे. आणि ते किती होणार माहिती आहे का? क्यू टी बरोबर आर टी संपूर्ण एक्स आहे का नाही? संपूर्ण एक्स आहे, मग ती किती होणार आहे? 1/2 होणार. 1/2. पहा कसं 2 आलते. संपूर्ण बाजू एक्स आहे, किती आहे? एक्स, म्हणजे संपूर्ण ही संपूर्ण एक्स आहे, हे पण एक्स आहे, हे पण एक्स आहे. एक्स तर आपण दिली नाही, आपण मानली की आपल्याला कॅल्क्युलेशन करा सोपं पडा म्हणून, आपण ते काय आलं? 1/2 आलं. ही संपूर्ण बाजू एक्स आहे, म्हणजे निम्मी कधी 1/2 आली. तसं आपण म्हणू, त्रिकोण पी टी आर हा
30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. 30 60 90 त्रिकोण आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की PT बरोबर वर्गमूळ 3/2 PR 60 अंश कोनासमोरील बाजू 60 अंश कोनासमोरील बाजू. पहा PT बरोबर वर्गमूळ 3/2 PR. पहा PT किती होणार आहे? वर्गमूळ 3/2 PR होणार आहे. ते 60 अंशाच्या समोरची बाजू आहे. म्हणून PT बरोबर किती आली? वर्गमूळ 3/2 x आली. PR किती आहे बघा बरं? x आहे. हे सगळे xच आहेत. त्यामुळं PT किती आली? वर्गमूळ 3/2 x. पहा ही किती आली? वर्गमूळ 3/2 x आली. पहा PT किती आली? वर्गमूळ 3/2 x आली. तर ते काय झालंय? S हा QR वरील असा बिंदू आहे की QS बरोबर 1/3 QR. QS बरोबर QS किती आहे? 1/3 QR पक्ष. म्हणून QS बरोबर 1/3 x म्हणजेच QS आली 1/3. पहा 1/3 x म्हणलं काय आणि 1/3 म्हणलं काय? दोन्हीचा अर्थ एकच आहे. कारण x ही एखादी संख्या आहे. आपण ते कसं करतो? याला गुणतो. म्हणजे 1/3 x याचा अर्थ असतो 1/3 गुणिले x. म्हणजे 1/3 गुणिले x. x ला छेदना म्हणजे 1 आला. वरचा गुणाकार वर आला, खालचा खाली आला. वरचा गुणाकार वर, खालचा खाली. 1/3 x याचा अर्थ काय? 1/3 गुणिले x. x म्हणजे 1/1. वरचा वर गुणाकार आला, खालचा खाली आला. उत्तर काय झालं? 1/3 आलं. QS ची लांबी आली. QS किती आली? 1/3. आता आपण ST काढू. ST आता बघा ST किती होईल ना? ST नीट पहा. ST म्हणजे काय? QT वजा QS. ST म्हणजे काय? QT वजा QS. नीट पहा. ST एवढी बाजू ST. ST म्हणजे किती होणार आहे? QT वजा QS. म्हणून ST बरोबर सांगा QT किती आहे? 1/2. संपूर्ण x आहे ना? संपूर्ण x आहे. हे संपूर्ण x आहे. म्हणजे ही जी बाजू होणार आहे ती किती होणार आहे? 1/2 QT 1/2 वजा QS किती आहे? 1/3 बघा. म्हणजे 1/3 ही संख्या लहान असते, ही मोठी असते. एखाद्याला असं वाटतं की ही लहान आणि ही मोठी, ह्यांची कसं काय वजाबाकी होणार? तसं नाही. 1/2 आणि 1/3 याला 2 ने भागलंय, याला 3 ने भागलंय. 2 ने भागल्यावर येणारं उत्तर कमी येणार, जास्त येणार. आणि 3 ने भागल्यावर अजून कमी होणार. त्यामुळे ना ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. कारण जितके आपण मोठ्या संख्येने भागतो तेवढी त्याची किंमत कमी होत जाते. त्याच्यामुळे 1/2 हे जास्त आहे आणि हे कमी आहे. आता वजा करू आपण मग. ST बरोबर 3 गुणिले x 3x वजा 2x भागिले 3 दुने 6. मग ST ची किंमत आली 1x. म्हणजे नुसताच x मांडायचा. 1/6 आली. ST आली बघा 1/6. ही किती आली? 1/6 आली. कारण ही होती 1/3 होती. आणि संपूर्ण 1/2 आहे. ह्या दोघांची बेरीज केली उत्तर परत 1/2 येणार आहे. पहा ST काय आली? 1/6 आली. बघा ST सापडली 1/6. ही उंची सापडली. आता हे सरळ आता येणार पायथागोरसचा. डायरेक्ट पायथागोरसनं काढायचं. आता आपण पायथागोरसचा त्रिकोण काढून PS काढू आपण. आता PS काढू. आता हे पुसून टाकू आपण. आता आपण फक्त PS काढायचे आपल्याला. आता पहा आता काटकोन त्रिकोण PTS मध्ये. आता असं म्हणायचं काटकोन त्रिकोण PTS.
काटकोन त्रिकोण पीटीएस मध्ये बघा या पीटीएस हा जो काटकोन त्रिकोण आहे पीटीएस त्याच्यामध्ये कसं होणार आहे पी एस वर्ग बरोबर पी एसचा वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक एस टी वर्ग काटकोन त्रिकोण पी टी एस मध्ये पी एसचा वर्ग बरोबर पी टी वर टी एस वर्ग हे काय पायथागोरसचं प्रमेय पायथागोरसचे प्रमेय हा पी एस वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक एस टी वर्ग आता किमती भरायचे फक्त पी एस वर्ग बरोबर पी टी वर्गमूळ 3/2x वर्गमूळ 3/2x त्याचा वर्ग पी टीचा वर्ग अधिक एस टी 1/6 त्याचा वर्ग म्हणून पी एस वर्ग बरोबर वर्गमूळ 3/2x त्याचा वर्ग आपल्याला करायचा आहे काय करायचं माहिती का वर्गमूळ 3चा वर्ग फक्त 3 असतो किती असतो 3 वर्गमूळ 3चा वर्ग 3 असतो मग इथं 3 2चा वर्ग 4 3/4 x वर्ग अधिक x चा x वर्ग 6चा वर्ग 36 म्हणून पी एस वर्ग बरोबर आता आपण यांची बेरीज करायची कशी करायची माहिती का एक्स वर्ग आहे तसा ठेवायचा आणि ह्या दोघांचं उत्तर काढायचं फक्त कोणाकोणाचं 3/4 अधिक इथं सगुणक म्हणजे 1 आहे 1/36 ह्यांची फक्त आपण बेरीज करायची 3/4 आणि 1/36 यांची बेरीज करायची इथं 36 आहे का नाही 4 9 36 आहे आपण 9 ने खालीवर गुणू आणि सोपे रूप देऊ किंवा तिरकस गुणाकार करायचा आणि परत भाग लावायचा तसं पण होऊ शकतं ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा गुणाकार भागिले ह्या दोघांचा गुणाकार कसं करा म्हणजे 36 असल्यामुळे खालीवर 9 ने गुणा खालीवर 9 ने गुणा मग किती 9 त्रिक 27/36 अधिक 1/36 बरोबर छेद समान आहे 27 आणि 28/36 भाग लावला 4 9 36 4 7 28 उत्तर आलं 7/9 असं किंवा हेच आपण असं करू शकतो कसं 3/4 अधिक 1/36 समजा तुम्ही असं खालीवर 9 ने गुणलं नाही आणि ते 27 अधिक 1 असं केलं नाही तर आपण असं करू शकतो 36 त्रिक 108 अधिक 4 1 4 36 चौक 44 पहा 36 त्रिक 108 गुणाकार करून बघा 36 त्रिक 108 अधिक 4 1 4 छेद 36 44 108 आणि 4 ह्यांची बेरीज 112 छेद 144 आता याला संक्षिप्त रूप द्यायचं दोन्ही संख्यांना ज्याने भाग जाईल त्याने भाग लावा जर तुम्हाला 16चा पाड्यात असेल की 16च्या पाड्यात दोन्ही संख्या आहे 16 7 12 वर्षे आणि 16 9 44 तर तुम्ही 16ने भाग लावू शकता किंवा कमी कमी करा दोन्ही भाग लावला 2 7 14 2 2 4 2 5 10 1 वरला 2 6 12 6 आहे 2 आहे परत 2 ने भाग लावा 2 त्रिक 6 1 वरला 2 6 12 2 2 4 1 वरला 2 8 16 28 आहे 36 आहे परत 2 ने भाग लावा 2 1 के 2 2 1 के 2 1 वरला 2 8 16 2 1 के 2 2 4 8 परत 2 9 18 2 7 14 कसं करा उत्तर त्याचं 7/9 येणार मी तास आलं उत्तर 7/9 x वर्ग आता हा जो 9 एक नाही भागिले तो काय होईल गुणिले होणार मग असं आलं मग 9 PS चा वर्ग बरोबर 7 x वर्ग पण x म्हणजे कोण आहे PQ PR QR मग तुम्ही x च्या ऐवजी PQ किंवा PR QR कोणते बाजू देऊ शकता 9 PS चा वर्ग 7 x वर्ग म्हणजे PQ वर्ग x वर्ग म्हणजे PR वर्ग x वर्ग म्हणजे QR वर्ग कोणते पण देऊ शकतो त्याने कोणते दिले आपल्याला PQ दिली तेव्हा आपण PQ द्यायची 7 PQ चा वर्ग लिहायचं x बरोबर PQ तर आपण ते मानलेले अक्षर की हे बरोबर हे x मानले त्यामुळे हे सिद्ध झालं म्हणजे अशा प्रकारे गणित एखादं थोडंसं वेगळं असलं म्हणून लगेच घाबरून जाऊन सोडून द्यायचं नाही ते सोडवायचंच कसल्या परिस्थितीत